कर्म आहे का? नाही. मग नाही हा सर. झाला अकर्मक भावे, कारण कर्म नसल्यामुळं अकर्मक. मग हा भावे, कारण इथं कर्त्याला प्रत्यय जोडला आणि इथं कर्त्याला प्रत्यय नसल्यामुळं अकर्मक कर्तरी. आता ही झाली अकर्मकची उदाहरणे. आता पाहूया सकर्मकची. सकर्मक मध्ये काय दिलंय लक्षात घ्या. आता पहा सकर्मकची उदाहरणे पाहू. सकर्मक मध्ये दिलेली माहिती जी असेल त्यावरून आपल्याला लक्षात येईल. इथं पहा आता कर्ता कर्म प्रयोग तीन रकाने दिलेले आहेत. पहा कर्ता कर्म प्रयोग. आता जो कर्माचा वरचा रकाना होता त्याच्यामध्ये काही दिलेलं नव्हतं. आता यामध्ये कर्माच्या रकान्यामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत का? आहेत. प्रत्येकाच्या स्क्रीनवर दिसत असतील. पहिलं पहा धोंडू. याला प्रत्यय आहे का कुठला? नाही. फक्त धोंडू हे नाम स्वरूपामध्ये करता दिलेलं आहे. याला कुठलाही प्रत्यय जोडलेला नाही. मग आता पुढं कर्म दिलंय. कर्माला सुद्धा प्रत्यय आहे का? नाही. मग हा झाला सकर्मक कर्तरी प्रयोग. पहा कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नाही, पण कर्म या ठिकाणी काय दिलेला आहे. म्हणजे हा झाला सकर्मक कर्तरी प्रयोग. मग याचं वाक्य कसं होईल? धोंडू गाय बांधतो. पहा धोंडू गाय बांधतो. झालं का? वाक्य तयार झालं. कर्ता सुद्धा आला, कर्म सुद्धा आलं, म्हणून सकर्मक कर्तरी. आता वाक्य बदलून पहा. धोंडू गाय बांधतो हे वाक्य होतं. मग धोंडूच्या जागी धोंडूचं लिंग बदला. धोंडूच्या जागी काय घेता लिंग बदलून? स्त्रीवाचक शब्द घ्या. राधा गाय बांधते. बदललं क्रियापद? हो सर. बांधली. धोंडू गाय बांधतो होतं, आता राधा गाय बांधते. म्हणून कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललेलं आहे, म्हणून हा झाला सकर्मक कर्तरी. दुसरं पहा धोंडू. याला सुद्धा प्रत्यय नाही म्हणते. धोंडू प्रत्यय नाही, पण कर्माला प्रत्यय जोडलेत. गाईला गाईस. दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, दुसऱ्या प्रकारामध्ये दिलेली माहिती. धोंडू जशाला तसा घेतलाय करता, त्याला कुठलाही प्रत्यय जोडलेला नाही, पण कर्म या ठिकाणी गाईला गाईस. आता कर्माला प्रत्यय जोडलेले आहेत. मग हे वाक्य कुठल्या रूपात आहे पहा? सकर्मक कर्तरी. मग वाक्य पुन्हा बदलून पहा. धोंडू गाईला बांधतो. धोंडूने गाईला, म्हणजे धोंडू गाईला बांधतो. धोंडू गाईस बांधतो. आता राधा गाईला बांधते. राधा गाईस बांधते. बदललं का क्रियापदाचं रूप कर्मानुसार कर्त्यानुसार? नाही सर. बदललं. बदलला सर. बदलला सर. कोणानुसार बदललं? कर्त्यानुसार. कर्त्यानुसार. म्हणून हा झाला सकर्मक कर्तरी. इथं प्रत्यय आहे का त्याला कुठला? नाही, पण कर्माला प्रत्यय जोडले. कर्माला जोडले तरी चालते, कारण सकर्मक प्रयोगामध्ये म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असू शकतो, पण कर्त्याला प्रत्यय असतो का? नाही. इथं धोंडू या शब्दाला कुठलाही प्रत्यय जोडलेला नाही. तिसऱ्या रकानाकडे वळूया. तिसरा जे पहा, धोंडूने, धोंडूला, धोंडूकडून, धोंडूची, अशी काही रचना त्याच्या दिलेल्या आहेत. मग हा झाला कर्ता. आता कर्म आहे गाय. या गायीला कुठलाही प्रत्यय जोडलेला नाही. वाक्य आहे कर्मणी. कर्मणी प्रयोगामध्ये आपण काय शिकलो होतो? की कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. कर्माला प्रत्यय असेल तर कर्मणी प्रयोग होईल का? नाही सर. नाही. म्हणून इथं गाय या शब्दाला, गाय या कर्माला कुठलाही प्रत्यय लागले नाही, पण कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागू शकतो, किंवा कर्त्याला प्रत्यय सुद्धा असू शकतो. मग इथं धोंडूने, धोंडूला, धोंडूकडून, धोंडूची. पण वाक्य कसं होते पाहता. धोंडूने गाय बांधली. धोंडूला गाय, आता याची वाक्य कशी होतील? धोंडूला गाय बांधावी लागली. धोंडूकडून गाय बांधली गेली. धोंडूची गाय बांधून झाली. पहा समापन कर्मणीची उदाहरणे. धोंडूने गायीला बांधले. धोंडूला गाय बांधावी लागली. धोंडूकडून गाय बांधल्या गेली. धोंडूची गाय बांधून झाली. अशा प्रकारच्या रचना या ठिकाणी होती. पण गायीला, गायीस, गायीचं असं काही रूप बदललं का? नाही. फक्त कर्त्याचं रूप बदललं. प्रत्ययुक्त रूप त्याची झाली, पण कर्मामध्ये कुठलाही फरक झालेला नाही. मग कर्म आहे तसंच आहे, पण या कर्त्यानुसार आता क्रियापदाचं रूप बदललं का? पहा, धोंडूने गाय बांधली. धोंडूकडून गाय बांधली गेली, किंवा धोंडूकडून गाय बांधली जाते. अशी जी काही रूप असतील ती रूप या कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतात. पुढे वाक्य पहा.
धोंडूने गाईला बांधले, सकर्मक भाव गाईला, कर्माला सुद्धा प्रत्यय आहे आणि कर्त्याला सुद्धा प्रत्यय आहे. दोन्ही शब्दाला कर्ता कर्म दोन्हीलाही काय जोडलेले आहेत, प्रत्यय जोडलेले आहेत. धोंडूने गाईला बांधले, धोंडूला गाईला बांधावे लागले, गाईस बांधावे लागले. धोंडूकडून गाय बांधली गेली, धोंडूकडून गाईला बांधले गेले. धोंडूची गाय बांधून झाली, धोंडूचे गाईस बांधून झाले. वाक्यरचना केली ती सकर्मक भाव आहे. करता तसेच कर्माला सुद्धा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, दिलेल्या कुठल्याही रचना जर असतील, प्रयोग ओळखा जर साधं तुम्हाला उदाहरण दिलेलं असेल, कर्तरी प्रयोगातलं कुठलंही जर वर्गीकरण तुम्हाला दिलेलं असेल किंवा उदाहरण ओळखा म्हटलं असेल, तर कर्तरी प्रयोगामध्ये पहिलं आणि सर्वात महत्वाचं काय असते सांगा? कर्तरी प्रयोगात प्रथम आणि सर्वात महत्वाचं काय असते? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय नसतो. बरं, नाही नाही, मी काय म्हटलं, कर्तरी प्रयोगात महत्वाचं काय असते? सर्वात महत्वाचं कर्ता असतो. कर्ता महत्वाचा असतो, कारण कर्त्यानुसारच क्रियापदाची रचना बदलणारी असते. आणि कर्तरी प्रयोगामधील कर्त्याला कुठल्याही स्वरूपाचा प्रत्यय जोडलेला नसतो. कुठलाही प्रत्यय कर्त्याला येणार नाही. कर्मणी प्रयोगात लक्षात घ्या, कर्मणी प्रयोगामध्ये काय महत्वाचं असते? आता कर्म महत्वाचे असते. कर्म महत्वाचं असते. मग आता जसं कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी असे प्रयोगाचे प्रकार पडतात, बरोबर आहे? तसं मग या अकर्मक, आता हे कर्मणी प्रयोग जे आहे त्यामध्ये अकर्मक कर्मणी प्रयोग घडू शकेल की नाही? हो सर. किती जणांना वाटते अकर्मक कर्मणी प्रयोग असेल म्हणून? ज्यांना वाटते त्यांनी हात दाखवा मला, रेज हँड करा, रेज. वारंवार वारंवार मी सकर्मक अकर्मक पुन्हा ते सुद्धा तुम्हाला वारंवार वारंवार विचारत आहे, ओळखायला सांगत आहे. कारण तर प्रयोगाच्या रचना ह्या दोनच गोष्टी होती आहेत. एक आलेले प्रत्यय वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे, आणि क्रियापदाचं रूप हे कर्त्यानुसार बदलते की कर्मानुसार बदलते. प्रयोगामध्ये काहीच मोठी गोष्ट नाही. प्रयोग जरी तुम्हाला हे उदाहरण पाहिल्यानंतर किचकट वाटत असेल, त्याचे वेगवेगळे प्रकार जडलेले असतील, वेगवेगळे प्रकार झालेले असतील, महत्वाच्या फक्त 4 गोष्टी आहेत याच्यामध्ये. काय? कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचे असते, कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो. त्यानंतर कर्माचं लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते. त्याचबरोबर कर्तरीमध्ये कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाचं रूप बदलते. जर कर्ता आणि कर्म दोन्हीलाही प्रत्यय लागत असतील त्या रचना भाव्य प्रयोगाच्या असतात. आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्ता मला पुन्हा पुन्हा सांगितलंय तरी तुम्ही आता असतो अकर्मक कर्मणी कुणाला अवघड वाटायले ते टॉपिक. काहीच अवघड नाही. अकर्मक म्हटलं की वाक्यामध्ये कर्म नसते. अकर्मक ज्याचं नावच आहे अकर्मक म्हणजे कर्म नाही. सकर्मक सकर्मासह म्हणजे कर्म असणे आवश्यक आहे. दोनच बाबी आहेत, सकर्मक आणि अकर्मक. काय वेगळं याच्यात? काहीच नाही. अकर्मक कर्मणी प्रयोग अस्तित्वातच नाही, किंवा अकर्मणी प्रयोग कुठंच होत नाही, कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोगच होणार नाही. म्हणून प्रयोगाच्या कर्मणी प्रयोगाच्या रचनेनुसार अकर्मक प्रयोग असं कुठंही पाहायला मिळणार नाही, किंवा सकर्मक कर्मणी प्रयोग असं सुद्धा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. कारण त्याच्यात एकच प्रकार आहे, कर्मणी प्रयोग, आणि तो कर्म असल्याशिवाय होणार नाही. म्हणून सकर्मक अकर्मक अशा रचना त्याच्यात राहणार नाही. लक्षात घ्या, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता असल्याशिवाय काहीच होणार नाही, म्हणून कर्ता महत्वाचाच आहे. मग कर्म त्याच्यासोबत जर जोडलं तर तो सकर्मक किंवा अकर्मक होईल. कर्म जोडलं तर सकर्मक, कर्म नाही जोडलं
अकर्मक. पण कर्मणीमध्ये कर्म असल्याशिवाय प्रयोग शक्य नाही, म्हणून कर्मणी प्रयोगामध्ये कुठलेही सकर्मक अकर्मक अशा रचना असणार नाही. मग कर्मणी प्रयोगाचे प्रकार पडतात. समापन कर्मणी, गौण कर्मणी, त्याच्यानंतर पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, असे 4 प्रकार पडतात. मग पुराण म्हणलं की जुन्या इतिहासातल्या पोथ्या पुराणाचा उदाहरण त्या ठिकाणी असते. नवीन कर्मणी म्हटलं की इंग्रजीतलं पॅसिव्ह वॉइस कडून प्रत्यय लागलेला असेल. त्याच्यानंतर समापन कर्मणी म्हटलं की क्रिया पूर्ण झाल्याचं दाखवणार असेल, समाप्ती. अशा प्रकारच्या ह्या रचना असतील, कुठंच काही त्याच्यामध्ये वेगळं असणार नाही. भाव्य प्रयोगामध्ये कर्ता तसंच कर्म दोन्हीलाही काय असतील, प्रत्यय जोडलेले असतील. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रचना असतील. मग आता हे जे काही चार्ट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे, हा चार्ट वाटला स्क्रीनशॉट काढून ठेवा. या चार्ट मध्ये तुमच्या सगळ्या प्रयोगाच्या रचना दिलेल्या आहेत. आणि या 4 वाक्य दिली, धोंडू, धोंडूने, धोंडूला, धोंडूचे, याच्यावरच तुमच्या ज्या काही प्रयोगाच्या रचना असतील, हे 2 तक्ते महत्वाचे आहेत. वर दिलंय अकर्मक वाक्य आणि सकर्मक वाक्य. मॅडम तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल पहा, अकर्मक वाक्यामध्ये कर्म कुठंही दिलेलं नाही दोन्ही ठिकाणी. त्यामुळं अकर्मक वाक्याचा प्रयोग कुठलाही जरी असला तर तो कर्मणी होणे शक्य नाही. कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग शक्य नाही. या रचना आपल्याला या ठिकाणी ओळखता आल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपण यातील सर्व व्याकरणिक भाग प्रयोगाच्या अनुषंगाने जो होता तो या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आता आपली व्याकरणाच्या दृष्टीतील एक बाजू राहिलेली आहे, ती आहे वृत्त. वृत्त जे काय आहेत, या वृत्ताची उद्या तुम्हाला थोडक्यात एक माहिती देऊन देतो. आणि हे वृत्त जे आहेत, हे वृत्त परीक्षेला 1 मार्कासाठी आपल्याला विचारले जाऊ शकते. दिलेल्या वृत्ताचे प्रकार भरपूर आहेत, त्यानुसार काय करायचं. प्रयोग हॅलो, हा बोला. प्रयोग किती मार्काला असते? तर प्रयोगावर कमीत कमी आहे. प्रयोगावरती 2 ते 3 प्रश्न सहज येऊ शकतात. 2 प्रश्न किमान येऊ शकतात. कारण काय होतंय, रचना मोठी आहे, प्रश्न संख्या 30 आहे आपल्याकडं. आणि आपले जे व्याकरणिक घटक आहे त्यामध्ये शब्दसंग्रह, उतारा आकलन, कविता आकलन ह्या बाबी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने येतात. मग त्यानुसार प्रयोग आतापर्यंत जेवढे आपण व्याकरणाचे घटक समजा शिकलो, त्यामध्ये 1, 2, 2, 3 असे काही प्रश्न संख्या निर्धारित केलेली असू शकते. पण 30 मार्कासाठी सगळं पुस्तक किंवा सगळं विषय त्यांना घ्यायचा आहे. मग ते वेटेज कमी जास्त प्रत्येक घटकाला करू शकतात. पण त्या वेटेजला काय ते ठरवतील, वेटेज कसं ठरवतील की प्रयोगामध्ये दिलेल्या रचना ज्या आहेत ते प्रकार भरपूर आहेत. मग त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न सहज ते विचारू शकतात. आणि इतर जसं पाहिलं आपण विभक्तीच्या प्रत्ययावर काय तेवढं नाही, पण विभक्तीच्या कारकार्थावर एखादा प्रश्न ते विचारू शकतील. विभक्तीचे प्रत्यय नेहमी येणारे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडं प्रश्नांची संख्या कमी राहील. वचन ओळखा, पुरुष किंवा स्त्रीलिंगी ओळखा, याच्यावरती साधे साधे प्रश्न, एखादा प्रश्न असू शकते, जास्त प्रश्न याच्यावरती येत नाहीत. पण ते सर्व घटकांचा पाया आहे. म्हणजे वचन, पुरुष, लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग जे काही आपण शिकलो, हे व्याकरणातल्या सगळ्या घटकामध्ये आहेत. आतापर्यंत तुम्ही जेवढे व्याकरणाचे नियम शिकलेत त्यामध्ये विभक्ती, प्रत्यय, उपसर्ग, कर्म, सकर्मक, अकर्मक, त्याच्यानंतर करणरूपी, अकरणरूपी, होकारदर्शक, नकारदर्शक, शब्दयोगी, अव्यय, उभयन्वी अव्यय, हे सगळ्या रचना आतापर्यंत पुन्हा पुन्हा आपल्याला प्रत्येक घटकानुसार आलेल्या आहेत. म्हणून त्याच्यावरती प्रश्न राहणारच आहेत. पण महत्वाची बाब म्हणजे काय, तर दिलेले शब्दसंग्रह जी काय असतील आपल्याला 30 मार्कासाठी दिलेला आहे. त्यामध्ये उतारा कमीत कमी 3 ते 4 मार्क, कविता 3 ते 4 मार्क, हे आपले 5 ते 6 मार्कासाठी हे आकलनाचे भाग आहेत. कविता आणि उताराचं जे काही आकलन आहे ते आपल्याला 3 ते 6 मार्क, दोन्हीचे मिळून 6 ते 7 मार्कासाठी आपल्याला विचारले जाऊ शकते. उर्वरित 23 प्रश्न जे काही आहेत ते शब्दसंग्रह आणि व्याकरणावर आहेत. मग शब्दसंग्रहामध्ये काय आहे पहा, समानार्थी, विरुद्धार्थी, एकवचनी, म्हणजे नाही, समानार्थी, विरुद्धार्थी, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार, या 5-6 घटकावरती प्रश्न असतील. मग याच्यावरती काही तेवढं फारसं प्रश्न तुम्हाला येणार नाहीत, मोजके प्रश्न. मग ते शब्दसंग्रहामध्ये काय करतील, थोडेसे समानार्थीला दिले तर एखादा विरुद्धार्थीला देतील, किंवा म्हणीवरती विचारला, शब्दसंग्रहामधला कुठलाही घटक ते घेऊ शकतील, असं काही सांगता येणार नाही. पण व्याकरणाच्या भागावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले जाऊ शकतात. कारण शब्दसंग्रह हा केवळ पाठांतराचा भाग आहे.
आणि सहज तुम्ही लक्षात घेऊ शकता. सुख म्हटलं की त्याच्या विरुद्धार्थी दुःख, जल म्हटलं की समानार्थी पाणी, उदक, नीर, तोय असे तुम्ही शब्द सांगू शकता. पण इथं व्याकरणाच्या नियमानुसार जाताना प्रयोग असेल, संधी असेल, विग्रह असेल, उपसर्गयुक्त, प्रत्यययुक्त शब्द असतील, साधित शब्द, सिद्ध शब्द असतील, त्यानंतर वाक्याचे प्रकार असतील, शब्दांच्या जाती असतील, ह्या केवळ पाठ करून नाही तर त्या आपल्याला आकलनात असल्याशिवाय त्याची उत्तरे येत नाहीत. म्हणून यावरती प्रश्न परीक्षा पद्धतीमध्ये नियोजित केलेले असतात. आता जी काही उद्याची आपली पुढील रचना आहे ती आहे वृत्त. वृत्तांमध्ये पाठांतर भरपूर आहे. हा बोला मॅडम. ते प्रयोगावर थोडं फोटो टाका परत एकदा, डोक्यात जात नाही. ठीक आहे, आपण ते आधीच्या सर्व स्लाइड टाकलेले आहेत आणि आता हे स्क्रीनवर एक स्लाइड दिसत आहे, ही स्लाइड वाटायले टाका स्क्रीनशॉट फोटो. करूया, कारण यातच सगळे प्रयोगाचे तुमचं लक्षण दिले आहेत. हा ते टाका, थोडं लक्षात येते. हो, ते आपली सर्व माहिती तुमच्यापर्यंत टेक्निकल टीम प्रोव्हाइड आपल्या ग्रुपच्या माध्यमातून करणारच आहे. आपण काय करूया, जे काही नाही नाही काहीच अवघड नाही मॅडम याच्यामध्ये. फक्त आता हे तक्ता जो समोर दिलाय ना, याचं निरीक्षण करा. इथं लक्षात घ्या, याचं निरीक्षण का करा म्हणतोय, कारण इथं सरळ सरळ कंसामध्ये त्याच्या समोर लिहून दिलंय प्रत्यय नाही, प्रत्यय आहे. मग काय प्रत्यय आहे, कुठं प्रत्यय आहे, कर्म आहे, कर्म नाही, कर्माला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, हे सगळी रचना आपल्या समोर दिली आहे. त्याच्यामुळे प्रयोग ओळखता येतात. आणि इथं काय दिलंय, ज्याला प्रत्यय आहे त्यावरून प्रयोग कधीच ठरत नाही. पहा, ज्याला प्रत्यय आहे त्यावरून प्रयोग न ठरता प्रयोगाची रचना ही कर्ता कर्म याच्यानुसार ठरत असते. म्हणजे प्रत्यय जोडलेला शब्द क्रियापद ठरवत नाही, तर त्या वाक्यामध्ये असणारा कर्ता किंवा कर्म हे त्या वाक्याचे प्रयोग ठरवत असतात. म्हणून हा तक्ता फार महत्वाचा आहे. यानंतर उद्याचं जे आपलं वृत्तेमध्ये मी काय सांगणार तुम्हाला लक्षात घ्या. आजच त्याचं क्लिअरिफिकेशन करतो की वृत्तामधली जी बेसिक माहिती आहे ती तुम्हाला फक्त उद्या सांगणार आहे. बाकी पाठांतराचा सर्व भाग आहे, जसं त्याची लक्षणे कोणती, त्याचा गण कोणता, त्याचं वृत्त कोणतं, हे तुम्हाला पीपीटी पुरवल्या जातील. पुस्तकातून त्याचं आढावा घ्यायचा आहे, पुस्तकातून त्याचं विश्लेषण करायचं आहे. म्हणजे आपलं व्याकरणाचा जो काही रचना असतील ती या ठिकाणी आपल्या पूर्ण होणार आहेत. वृत्तांवरती 1 मार्कासाठी प्रश्न येत असतो आणि तो कधी मध्ये येतो. नेहमी प्रश्न आतापर्यंत म्हणजे बारकाईनं पाहिलं तर एखाद्या वेळेस त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. नेहमी त्यावरती घटकावरती प्रश्न आलेला नाही. सहसा त्याच्यावरती प्रश्न फार कमी प्रमाणात विचारले जातात. तो दुर्लक्षित घटक आहे असं म्हटलं तरी चालते, कारण मोठ्या मोठ्या परीक्षेमध्ये, सेट नेट सारख्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न येतात. पण आपल्या सरळ जी काही परीक्षा असतात, सरळ सेवेच्या किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षा, यामध्ये आयोगाचे जर प्रश्न सोडवले तर इतर बाबीच्या सरळ सेवेच्या भरतीमध्ये त्यावरती फारसे प्रश्न आलेले नाही. म्हणून आपल्या टीईटीच्या अनुषंगाने आपण 1 मार्काचा प्रश्न येईल असं अपेक्षित धरून थोडक्यात त्याच्या विश्लेषणाला उद्या सुरुवात करूया. या ठिकाणी प्रयोग हा आपला जो काही महत्त्वपूर्ण घटक होता. काय प्रयोगावर 2 प्रश्न आहेत का फक्त? प्रयोगावरही प्रश्न आहेत. आतापर्यंत जेवढे आपण घटक शिकलेले आहोत त्या प्रत्येक घटकावर प्रश्न आहे. कारण नुसते 30 प्रयोगावर किती प्रश्न आहेत ते आता आपण नाही सांगू शकत. कारण कसं होतंय, प्रयोगामध्ये त्यांचं वेटेज प्रयोगाला देतील का इतर घटकांना देतील ते परीक्षा परिषद ठरवेल. पण आधीची जी काही प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्यामध्ये 2 मार्कापर्यंत 3 मार्कापर्यंत काही वेळेस प्रयोगाचे प्रश्न आलेले आहेत. पण लक्षात घ्या, साधी आणि सरळ बाब काय आहे, तुम्हाला आपल्याकडचं प्रश्न संख्या किती आहे मराठीची? प्रश्न संख्या आहे 30. गुण सुद्धा किती आहेत त्याला? 30 गुण आहेत. 30च गुण आहेत. आणि आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे या 30 गुणांमध्ये एक उतारा आहे आणि एक कविता आहे आकलनासाठी. आता यामध्ये उतारा आणि कविता जर घेतलं तर इथं 3-3 मार्काचे आपण पकडू. दोन्ही मिळून किती मार्क झालेत? 6 मार्क. मग या 30 पैकी 6 मार्क वजा करा. आता उरलेत तुमच्याकडे किती गुण? 24. या 24 मार्कामध्ये किमान तुमचे 5 ते 6 प्रश्न हे शब्दसंग्रहासाठी असतील. 5 ते 6 प्रश्न, किमान 5च धरू आपण. 5 प्रश्न आपण असं समजू की हे शब्दसंग्रह. मग त्याच्यामध्ये तुमचे समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, म्हणी, त्याच्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द, ध्वन्यार्थ, हे सगळं जे बाबी असतील शब्दाच्या संग्रहाच्या, ते 5 प्रश्न आपण येतील असं समजा अपेक्षित धरू. आता उरलेत 5 गेले, याच्यातून उरलेत तुमचे 19 प्रश्न. या 19 प्रश्नातले 1 ते 2 प्रश्न, 1 किंवा 2 प्रश्न
हा साहित्याशी संबंधित असेल. म्हणजे आता तुमच्याकडे उरलेत 18 प्रश्न. मग या 18 प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले व्याकरणाचे जेवढे घटक आहेत त्या घटकावरती आधारित कुठलेही प्रश्न ते 18 विचारू शकतात. आता त्यांना आपण सांगू का की प्रयोगावर 6 घ्या, विभक्तीवर 3 घ्या आणि नामावर 2 घ्या आणि नाही उर्वरित सर. तुमचं असं आपण त्यांना सांगू शकत नाही. ते नाही. पेपर सेटर जे आहे ते 18 त्याला हे व्याकरणाच्या घटकाशीच द्यायचे ना. मग तो प्रयोगावर 2 देऊ शकतो, 3 देऊ शकतो. त्याला वाटलं की प्रयोग हा घटक विद्यार्थ्याच्या दृष्टीने अवघड आहे, मग 3 द्या, 2 द्या. कारण पेपरचं स्वरूप कसं असते, पेपरचं स्वरूप जे दिलेलं आहे आपल्याला ते प्रत्येक ठिकाणी कुठलाही पेपर जर तुम्ही लक्षात घेतला तर काय असते 30 आणि 40 या प्रकारचं असू शकते. म्हणजे 30-40 काय तर 40% हे सोपे प्रश्न असतात, 30% हे मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात आणि 30 किंवा 20% प्रश्न, 30% प्रश्न हे कठीण स्वरूपाचे असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोपाच येईल असं नाही, अवघड येईल असं नाही, मध्यम येईल असं नाही. तर 30 म्हणजे 100% हे वर्गीकरण केलेलं असते. यानुसार तुमच्या प्रश्नपत्रिकेची रचना केलेली असणार आहे. म्हणून कुठला टॉपिक ते सोपा असेल त्यामध्ये सोप्या टॉपिकचे प्रश्न मध्यम सोप्यामध्ये टाकतील, काही अवघड क्लिष्ट आहे ते कठीण मध्ये टाकतील आणि सर्वसाधारण असणारे प्रश्न मध्यम मध्ये टाकतील. ते परीक्षा पेपर तयार करणारे जे असतील ते ठरवतील. म्हणजे आतापर्यंत जर मी म्हटलं की मागच्या 2013 पासून ते आतापर्यंतच्या टीईटीच्या याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रयोगावर 2 ते 3 प्रश्न आले, तर या वर्षी तशी येतीलच की नाही हे आता आपल्याला निश्चित सांगता येत नाही. पण आढावा एवढा सांगतो की 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. म्हणजे आधी आलेल्या प्रश्नपत्रिकेचा आपण एक फक्त अंदाज घेऊ शकतो. यावर्षी त्यावर घटकावर प्रश्न येईल की नाही हे माहित नाही. मग येईल की नाही हे माहित नाही असल्यामुळे आपण व्याकरण शिकायचं नाही का, किंवा दिलेला घटक सोडून द्यायचा का? जमेल का तसं आपल्याला? शिकायचंय सर. नाही. म्हणून आपली तयारी परिपूर्णच असली पाहिजे. मग ज्या घटकावर प्रश्न आला तो प्रश्न आपला तिथं सोडवता आला पाहिजे. असो, ही झाली आपली मराठी विषयाच्या अनुषंगानं इत्थंभूत माहिती. आता पुढील तासिका आपली मानसशास्त्राची आहे. आपले मानसशास्त्राचे तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आपण त्यांचा वेळ पुढे न नेता त्यांना या ठिकाणी आपण पाचारण करूया. त्यांच्या तासिकेसाठी त्यांना आपण आपली तासिका या ठिकाणी समाप्ती करून त्यांच्या तासिकेकडे सूत्र त्यांच्याकडे सोपूयात. डॉक्टर हॅलो तय्यब सर, गुड हॅलो इव्हनिंग. गुड हॅलो इव्हनिंग. ऑडिबल. आज आपल्याकडे डॉक्टर कासार सर सुद्धा जॉईन झालेले आहेत. सर्वांना कासार सरांचं मार्गदर्शन लाभणार आहे. मी सुद्धा त्यांचं जे काही मार्गदर्शन आहे ते ऐकत आहे. नमस्कार सर. नमस्कार. झालं का, आवरलं का? हा, आवरलंय सर. मराठीचं सेशन आवरलं का? मराठी विषयाचं सेशन आवरण्यात आलंय सर आता. नाही, मग मराठीचं झालं का म्हटलं? हा आटपत आलंय आता. ठीक आहे, आपण आता इंग्लिश सुरू करू. हा, बरं आता तुमचं इंग्लिश घ्या. चालतंय, ठीक आहे सर. आम्हाला वाटलं मानसशास्त्राची ताशी काय ते थोडं उशीर आम्हाला मेसेज मिळाल्यामुळे लक्ष नाही राहिलं. काही हरकत नाही, काही हरकत नाही, काही हरकत. आपण मग ही तर शिकवण्यातली गंमत असते ना, आपण त्याच्यामध्ये गुंगून जातो, मुलं रंगून जातात. हा है की तर नाही? आणि वेळेचं शिकणं सुद्धा आणि भान शिकवणं राहत नाही असं बरेच नसतं. वेळेस. चालते सर, शिकण्या ठीक आहे. तुम्ही शिकवण्याची गंमतच ही असते की आपल्याला वेळेचं भान राहत नाही किंवा आपण पुढं त्या गोष्टीत रंगून जातो. हो सर, बरोबर आहे. चलो, let us start. Shall we start today's session, students? I need your responses. Yes, Are sir. the students? Okay, then today we will start our new topic with new energy and new concepts. Today we will try to understand the सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. next topic. Okay, का माझा? आवाज ब्रेक होतोय सर. आता मला तर तुमचा आवाज क्लिअर होतोय आणि मी रेंज मध्ये आहे पूर्ण. Okay, we will try. We will go further and then we will find out the issue. So सरांचा today, आवाज येत नाही सर्व. hello. Just give.
ओके, आता मी आलोय आहे बाहेर जरा, म्हणजे रेंज मध्ये आलोय, गॅलरीत बसलोय. आय थिंक सो की आता रेंजचा विषय येणार नाही किंवा आवाज पण क्लिअरली येऊ शकेल. हा, ओके. आता हो सर येतोय सर येतोय. स्पष्ट आवाज. आवाज येतोय ओके आता. ओके ओके ओके. वी विल आवाज स्टार्ट. क्लिअर आहे. सो टुडेज टॉपिक इज 1 minute. काय झालं सर? Just a minute.